भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरून निघाला होता। एका 65 वर्षाच्या नराधामाकडून, ज्याचं नाव भीमराव कांबळे, त्याने एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार केला होता। महाराष्ट्र दिनीच हे प्रकरण झाल्याने अत्यंत खळबळ अशी महाराष्ट्रात उडालेली होती आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आता या संपूर्ण प्रकरणाचा युक्तिवाद जो आहे तो अखेर संपलेला आहे आणि उद्या म्हणजेच 25 जूनला या प्रकरणाचा अंतिम निकाल जो आहे तो लागू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। खरं पाहायला गेलं तर उद्या जर या प्रकरणाचा निकाल लागला, आरोपीला शिक्षा झाली, तर राज्यातील न्यायालयीन इतिहासात सर्वात गलत गतीने हा जो खटला आहे किंवा ही सुनावणी जी आहे ते पूर्ण झालेले हे पहिलं प्रकरण असणार आहे। त्याच्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे। महाराष्ट्र दिनीच हे संपूर्ण प्रकरण झाल्यामुळे एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होतोय, तर दुसरीकडे त्याच महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाही आहेत का असा सवाल जो आहे तो विचारण्यात येत होता। आता या खटल्यात पाहायला गेलं तर CCTV असतील, वैद्यकीय पुरावे असतील, न्यायवैद्यक अहवाल असतील किंवा प्रत्यक्षदर्शी जे साक्ष असतात, अशी विविध बाजूने तपास करून पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांमध्ये तब्बल 1200 पानांचं आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं होतं। या आरोपपत्रात सोबतच जवळपास 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब जे असतील, परिस्थितीजन्य पुरावे असतील किंवा तांत्रिक पुरावे जे आहेत ते जोडण्यात आलेले होते। पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विशेष न्यायाधीश SR साळुंके यांच्या न्यायालयात 21 मे पासून ही जी खटल्याची दैनंदिन सुनावणी जी आहे ते सुरू आहे। आता खरं पाहायला गेलं तर सरकारी म्हणजे पीडितेची बाजू जी आहे ते सरकारी वकील अजय मिसर हे मांडत आहेत, तर बचाव पक्षाची बाजू जी मांडत आहेत ते ॲडव्होकेट हिम्मतराव सूर्यवंशी हे बचाव पक्षाची बाजू जी आहे ते मांडत आहेत। खरं तर नुकतीच आता या दोन्ही सरकारी पक्ष असेल किंवा बचाव पक्ष असेल यांचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे अखेर, आणि म्हणजेच हा पूर्ण युक्तिवाद जो आहे तो पूर्ण केलेला आहे आणि न्यायालयाने या खटल्याचा निकाल जो आहे तो राखून ठेवल्याची माहिती जी आहे ते सरकारी वकील अजय मिसर यांनी दिलेली आहे। आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे उद्याच या खटल्याचा निकाल लागू शकतो, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे असणार आहे। 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करणाऱ्या या नराधामाला म्हणजेच भीमराव कांबळेला नेमकी कशा प्रकारची शिक्षा मिळते, उद्याच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी किंवा अपडेट्स जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।